हे बघ आता शेवटच्या वेळेस मी तुझ्या सोबत येते तिला घ्यायला परत येणार नाही. मग म्हणतो ना काय नाही म्हणत म्हणून काय काय म्हणत नाही पण काम धंदे बी करत नाही. कामाकडे लक्ष दिलं ती बायको. मला सांग काय डोंगर उचलाय चालू करतो म्हणते. हा मग आई मी काय म्हणते मग परवापासून जाऊ का तिकडे क्लासला शिवणकाम तेवढंच होईल मला पण शिकले तर. बरं मग जा की मग उलट चांगलं आहे मग. आणि ते काय झालं ते हेच म्हण पार्लरचं म्हणत होती ना करायचं. ती काय करते पार्लरचं मेहंदीचं आधी हे शिवण क्लास करून घेते मग मेहंदीचं पार्लरचं एक एक करते ना सगळेच एकदम थोडी होणार आहे. मग तसं कर मग कारण ती एक दोन हे होईन ग चार पैसे बी माझं मला होत्या. मग काय तर कुणाच्या जीवावर बसून खाती माझ्या नशिबातच नाही ते. जाऊ दे मग जा मग ये काय करते मग घरी. आणि आबा गेले होय गेले खाल्लं बिल्लं काय खाऊन गेले. बरं बरं तू गेलती तिकडे खाली तवाच केला डबा पटकीने गेले खाऊन काय करते मग. मग मी बघून येते ती नाही का शेजारची ती आशाबाई तिला बी माझ्या संग क्लास लावायचा होता मी तिच्याकडे जाऊन येते. जा ये जा. काजल ए काजल नीट तोंड तार ना नीट बोलता येते तुला. अगो बाय का असं काढलं तर आता चालू आहे. काजल कुठे आहे. ती गेली बाहेर बस. अरे बस तिला बोलवायचं होतं. हा काय चाललं बरे का तब्येत वगैरे. मला का तुला नाही माहिती मी आताच पिलोय म्हणून तिथं हॉटेलात. बर चाललंय का व्यवस्थित. शेतीची कामं काय म्हणतात. बरे चाललंय करतो. किती वेळ काजलला यायला. येईन ना आता संध्याकाळी. गप्प बस रे तू तुला शांत बसवत नाही का. मग आता काय आता किती दिवस ठेवायची लेक तुमच्या दारामध्ये. आता कवर काय करायचं आता ही काम नाही तर करीत काय नाही तर कस काय लावायची पोरगी. हो पण एकमेकाला समजून घेतल्याशिवाय काय होणार आहे का. त्याला तिने समजून सांगायला पाहिजे. नुसते भांडत दोघी जण. भांडत ते नाही भांडत. नाही ते भांडलेली दिसती मग ह्यांनी उलस काम केल्यावर मग नाही ना काय वाटत. हा मामी चाललंय आता डोंगर ढकलायची प्रॅक्टिस माझी. तुम्ही कशाला काळजी करता. शांत बसवत नाही का रे तुला. उलट पालट उलट पालट उलट पालट ऐकलं का बोलणं बघितलं ना आता तुम्हीच मजा करायची सवय त्याला. कामाला होतं मी तमाशा माझ्या करायची सवय. अरे दलिंदर शांत बसतो का. बायको न्यायची का नाही का जायचं घरी निघून. चल जाऊ दे आता. बरं बोलवा तिला आता कसं घेऊन जायचंय तिला. ह्यांनी जर चांगलं काम केलं तर लावीन बाय नाही चांगलं एक तर काय म्हणतात ना माझा नवरा मी एकीकड माझा नवरा एकीकड ही पोरगी आता माझ्यापाशी मग आता काय इलाजच नाही त्याला कसं काय करायचं. आता बघा बरं तुमच्याच नवरा बायकोचं आजपर्यंत जमलं नाही. त्यांचं जमन का. संसार बसता बसता 15-1 वर्ष लागतच असता. नाही लागत असतं पण मी काय म्हणते ह्यांनी बी नीटनाटक काम धंदा करावं चांगलं हे करावं आपली बायको म्हणावं. हा पहिलं तर 6 महिने नाही झाले लग्न झालेलं तर तुमचं लगेच असं आहे कसं काय करायचं. बसत असं आखरीत बोलल्यावर आता करीन तो कामधंदे करीन व्यवस्थित करीन सगळं. मग आणू का बोलून मग. हा ना बरं बोलून. बर ते काय आली आली का. आधी येते नीट बोलशील तिच्यासोबत. आता जाऊ दे उद्यापासून जाते क्लासला. कशाला आले तिथं आत्ताशी का आठवण झाली काय. जास्त ऐकून घेणार नाही सांगितलं. कधी आल्या ताई. आत्ता चालू अगं 10-15 मिनिटं. कुठे गेली ती. ते क्लास लावला ना शिवण काम करायचं त्याच्यामुळं. डान्स क्लास लावला का. तुला काही डोकं आहे का नाही. 15 ठिकाणी चौघाला धंदे करतो. मला वाटलं ती बायको नांदत तुझं जवळ. क्लास लावल्यात मला वाटलं काय तक थैया चालू केलं काय. तू नसतो का. तू नसत असत तिला काय नातीची वेळ आली असती. काय झालं. नाही तू म्हणजा क्लास आपल्या तिकडे लावू असं. कुठं तिकडं. तिकडे किती खोटं बोलती. काय झालं काय म्हणते ते. नाही आपल्या इकडे लावला असं शिवण क्लास आपण एवढं करायचं मग इथं कुठे शिवण क्लास लावते. किती दिवस राहणार इथं. काय नको बघितलं आता मी अर्धी फी बी देऊन आले आज. अगं ती वापस आणता
येईन. काय तिकडे तरी राहून माझा फायदा आहे ताई, असले तरी तसंच आणि नसले तरी तसंच. बोल ना आता काहीतरी, ती काय बोलते. अरे बे काय बोलू बोल ना, तर मला मी तुला सांगितलं ना सगळं. हे बघ, तो म्हंटला मी आता कामाला जाईन आणि महिन्याला तिच्याकडे 5,000 रुपये देत जाईन म्हणून किराण्याचे आणि गॅसचे. कामाला जाते ना आणि ते अहो असं म्हणून म्हणून 3-4 वेळा मला इथून घेऊन गेले, पण अजून एकदा पण त्या माणसाने 4 दिवस कामाला जाते आणि 8 दिवस घरी बसून खाताय. नाही, आता- काय करायचं मी? आता माझ्या डोक्यावर हात ठेवला. हा म्हणे मी खरंच मारत्यान कामाला जाते. मारत्यान तुम्हाला, नका डोक्यावर हात ठेवायला त्यांना तरी. अहो कशाचं ताई, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवू मारत्यान ही अशा खोट्या शब्दात घेऊ माणसाला. बहीण तरी ठेवा. पण ऐक ना, तू समजून नाही घेतलं तर कसं व्हायचं सांग बरं. अहो पण ताई एवढ्या तुम्हाला वेळेस माझ्यासाठी ये फक्त. हे बघा, तुम्हाला आहे ना सगळ्यांना बोलायला लय बरं वाटतं, पण माझ्या आईला विचारा माझी काय परिस्थिती झाली होती इथं आले होतं. हा ह्या आईने सलाईन भरू 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 म्हणून नीट केलंय. हे माणूस खाऊ देत नाही ना, असं घरामध्ये खायला असं ती अंगी लागू देत नाही. नाही नाही, आता तुम्ही बघितलं का कसं किती म्हणता आखरीत बोलत नाही आहे? नाही, आखरीत नाही, थांबा तुम्ही ऐकून घ्या. जर केलेलं जर अन्न खाऊन असं कुत्र्या पुढे फेकायचं मला, हिने काय खायचं? माती खायची का? हा काय खायचं? आई वडील बिहानला काही म्हणत नाहीत, लाडाने येडावून ठेवलेलं आहे. तुम्ही एक आता आल्या म्हणून नाही बोलले, मी आईला पण सांगितलं याच्याकडे जरा लक्ष दे, हा जास्त नाटक करतो, गावभर हिंडतोय दारू पिऊन म्हणून. बरं मी आता पियाला तिकडं पियायचं काय अरे करतो, कवा पण दारू? आलं अन्नच खाऊन द्यायचं नाही मला, काय करायचंच काय? केलेलं जर कुत्र्या पुढे फेकायचं, मग त्या खायचं काय तिने? काय खायचं? बरं एक सांग, मुकाची तर त्याला काय मागता येतंय का काय? मग त्याला नाही का आपण नाही मग बरं कोणी थांबा टाकायचं? तुम्ही, ती नका मग बोलू. घालायच्या सगळ्या फेकायच्या मग टोपल्यातल्या. हा? खातं आत्या तेवढं. बाबांनी माझं लेकरू म्हणून म्हणून पदराखाली घातलं नाही काय, हे असं झालं. एक तरी फोन केला का मी आल्यापासून इकडं? तुम्हाला लयच माझी काय गरज नाही. होती. बॅलन्सच नाही. बॅलन्स तुला लाज वाटते का सांगायची? मला सांगायचं, मी टाकून दिला असता ना. मग तुला तरी काय म्हणावं म्हणलं आता. कामाला जायचं का गरजच नाही आपल्याला तशी. आज 4 दिवस झाले की आता कामाला जातोय मी. आता 4 दिवसापासून जातो, इतके दिवस गेला असत ती कशाला इथे येऊन बसली असती? त्याला यायचंच असल्यावर काय बैल बदल करावं की? कुणीकडचं गावाला यायचं सोडलं नाही तर. दिसतं हे बी. हा बघा आता मग मला जर टेन्शन आलं ना, हं. हे मी बघा, आता इथून कामाला जात असतोय. तुम्हाला सांगते, मी स्पष्ट तुम्हाला सांगते, मी नांदायला येणार नाही. बघितलं का, हिला नांदायचंच नाही. नाही नांदायचं मला. कशामुळे नाही तुमच्यापाशी तर नांदायचं तुला? अरे चालला हा? कुठं? हिला सांगा गुडीत मग. गुढीत सांग म्हणजे हिच्या पाया पडलं काय केलं तरी मग इतकीच ही बोलती. इतकीच आहे बोलती, म्हणजे तुम्हाला मी सांगते स्पष्टपणे जे काय आहे ते आता कमून नाही बरं का? नांदच तुला? कमून नाही मारू नांदायचं? बिरू नको बरं का, तू मार खाशील नाही आता इथं. मी कशाला आणू तिला? माझा लय जीव आहे तिच्यावर. उठ. हा, चला जीव आपलं आहे तिकडं. तिच्यावर. नाही यायचं मला, हो तिकडं. अरे उद्यापासून कामाला जातो, तुला पैसे देतो, काय लागन तेवढं देतो. काशाला एवढा वेळ चाल बाई फक्त. अहो ताई तुम्हाला नाही माहिती, माझं काय दुःख आहे ते मला माहितीये. काय सांगू तुम्हाला, हे माणूस आहे बरं, ना. आता तुम्ही थांबा. तुम्ही तसं म्हणतात एवढं चल, पिकं ठीक आहे. करून सांगती, मग ह्या माणसाला घाम फुटतोय का उचलतोय? अहो मला येतच नाही काम. ह्यांना आहे ना, तुम्ही चेष्टा मस्करी करायची तिकडं करा बरं का. इकडं अजिबात माझा ते तसलं अजिबात इथं चल करू चल नका चल माझ्यापाशी. चल उरकला का? आण बरं तिची पिशवी कोणची ते. ओ मामी, ते काहीच नको, जेवण बी नको, काहीच नको. आणा ती पिशवी ती, जाऊन द्या. हो आणा. कुठं जा मी येत नाही. अगं काजल बाई चल ना, तू एवढं म्हणतो तर परत तुला ती वेळ नाही येऊ देणार अगं. आई तू सांग तुझ्या भाषेत. आता तुम्ही तसं म्हणतात हा, काय माझ्यापाशी ठेवायची ही वस्तू नाही. हा उद्या 4 लोक मला बी नावं ठेवणार असतात ना, पोरगी कस काय तुमच्यापाशी, काय भानगड काय आहे? हा म्हणते का नाही लोक मला बी? ऐका ना मामी, मी तुम्हाला सांगते, माझ्या विश्वासावर फक्त तिला एवढ्या वेळेस पाठवा, नंतर मी तुम्हाला त्यांनी जर असं वागलं ना, मी कधीच म्हणणार नाही तिला घेऊन जाते म्हणून. त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचं चांगलं हे केलं, मला तरी काय गरज आहे? अरे बोल ना काहीतरी करशील म्हणून. तोंड बघू लागला माझं आणि तिचं नुसतं. आता कवर सांगू हा म्हणून. तोंड पुरतं हा म्हणायचं आणि परत जे हिथून न्यायचं गोड बोलून. इथून मागं मी कधी आले का तिला घ्यायला? नाही आली. मी नाही आले हा, मग ते तुमच्या विश्वासावरच मी लावी ते पोरगी, नाही तर मला लावायचीच नव्हती पोरगी. नाही एवढ्या वेळेस लावा, परत नाही होणार असलं काही. आणि परत जर झालं ना, मग मी तुमचा कान धरीन. चालतंय मग जाऊ होय मी आई. चल एवढ्या वेळेस चल काजल, माझ्यासाठी चल फक्त. चल 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 उरक. जर काय केलं ना, फक्त मला तू फोन कर, मग मी ह्यांचं बघते, त्यांना नाही काय म्हणणार, पण ह्यांना. हा जा आता तुझी पिशवी आवर. तू म्हणते म्हणून एवढ्या वेळ जाते. परत जर मला जर परत पहिल्यासारखं झालं ना, डायरेक्ट मी त्याला काय म्हणलं ना आपल्या पुढं मारणे एके. आवाज काढू का? काय ऍडव्हान्सपणा करतो रे तू? बस काय म्हणते पहिलीच केली असती ही वेळ आली असती का?
काय काम करीत नाही म्हणतात का तुम्ही? पैसे कोणी देत नाही ते वेगळे, मी काम करतोय कोणी येतंय बुडवितय. तिला गपचूप महिन्याला 5,000 रुपये द्यायचे आता. जशी कुठून बोलली देऊ? केली तशी. कामाला कोण जाईल? हा घरीच तर तो चप्पल बोली केली तू ती नाही तर काय कर तिकडं. डोक्यात. चालले घरी काही घेऊ नको तिला. चल. आवडतो त्या हिच्या आवरलंय मग करशील का काम? पटकन हा, बोल. हा. हा. बाई आवरलं काजल? बाय बाय. चल निघायचं. आई उठ ना आता. ही बॅग घ्या. घे बॅग. हा कामच करायचंय काय आहे? येऊ का आई? पाया पडायच्या. त्यांच्या पड ना पण. राहू दे आता घरी जाऊन पडा. चला येऊ का मामा? चल. जाऊ का? अयो चप्पल काढली का? चल चल. चल. सगळं तुझ्यामुळे होतंय की. हा पण काय भीक मागायला का त्या माग चलत कसं चालली?